आता पाहूयात सविस्तर बातम्या। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं। काँग्रेसचे 7 उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातले 7 उमेदवार जाहीर करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। काँग्रेसचे 7 उमेदवार आता जाहीर करण्यात आले असून पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रातले 7 उमेदवार आता जाहीर करण्यात आलेत। महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून वाद असताना काँग्रेसने आता 7 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले आहेत। पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून डॉक्टर शिवाजीराव कळगे आणि कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसच्या वतीने 7 उमेदवार जाहीर करण्यात आले। यामध्ये पुण्यातून आता रवींद्र धंगेकरांना संधी देण्यात आलेली आहे। तर काँग्रेसचे हे 7 उमेदवार आपण पाहतोय, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, यासोबतच नंदुरबारमधून गोवाल पाडवी, तर लातूरमधून डॉक्टर शिवाजी कळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण। सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे आभार मानू इच्छितो। काँग्रेस लोकल नेतृत्व आणि सेंट्रल नेतृत्व ते माझ्या नावाचा लोकसभेसाठी विचार करत आहेत। जर समजा काँग्रेस पक्षाने संधी दिली तर नक्कीच आपण सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी लढा देऊ। कारण मागच्या 3 टर्ममध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर लातूर लोकसभा मतदारसंघातील आत्तापर्यंत जितके काही उमेदवार येऊन गेले त्यांच्याकडनं फारशा लोकांच्या अपेक्षा काही पूर्तता झालेली नाही आणि आपण त्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करण्याचा धडपड करू, एवढं मात्र नक्कीच या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।